विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं तर प्रवेश प्रक्रिया संदर्भातलं हे परिपत्रक विद्यापीठाने 1 जुलै 2025 रोजी प्रसारित केलेलं आहे. परंतु खूप विद्यार्थ्यांनी ते काळजीपूर्वक वाचलं नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत. ते अनेक प्रश्न विचारत आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायची असेल तर त्यासाठी विद्यापीठानं ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण थोडक्यामध्ये समजावून घेऊया. यातली पहिली सूचना आहे, विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. प्रथम आपण ycmou.digitaluniversity.ac या विद्यापीठ संकेतस्थळावर भेट द्यावी. बरेच जण विचारतात अभ्यास केंद्राला की आम्ही अभ्यास केंद्रातून प्रवेश घ्यायचा का, कुठून घ्यायचा? तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही घर बसल्या पाहिजे त्या ठिकाणाहून ऑनलाईन इंटरनेट कॅफेमधून किंवा तुमच्याकडे जर का सुविधा असेल तर तुमच्या लॅपटॉपमधून मोबाईल फोनद्वारे सुद्धा तुम्ही हे ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन घेऊ शकता. आपणास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे त्यासाठी विद्यापीठाच्या होमपेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्ट्स म्हणजे माहिती पुस्तिका जुलै 2025 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत. माहिती पुस्तिकेतील प्रवेशाशी संबंधित माहिती, सर्व माहिती या माहिती पुस्तिकेत असते. त्यामुळे माझी प्रत्येकाला विनंती की माहिती पुस्तिका वाचल्याशिवाय प्रवेश घ्यायला सुरुवात करू नका. विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या होमपेजवर LSC या टॅबखाली आपणास शिक्षणक्रमनिहाय अभ्यास केंद्रांची यादी उपलब्ध आहे. आपणास जवळचे किंवा सोयीस्कर असलेल्या ज्या अभ्यास केंद्रावर प्रवेश घ्यावयाचा आहे त्या अभ्यास केंद्राचा पत्ता व संकेतांक लिहून ठेवावा. प्रत्येक अभ्यास केंद्राचा ॲड्रेस दिलेला आहे. त्याला आपण संकेतांक म्हणतो, स्टडी सेंटर कोड म्हणतो, तो सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचा आहे, कारण तो तुम्ही टाकून ॲडमिशन घ्यायचे आहे तुम्हाला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजेच UGCच्या सूचनेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याने ABCID आणि नंतर DEB ID तयार करणे अनिवार्य आहे. प्रवेश घेताना विद्यार्थ्याने ABCID आणि DEB ID त्याच्या प्रवेश अर्जात नमूद करावा. या सर्वांची प्रक्रिया देखील या ठिकाणी दिलेली, त्यामुळे लक्षात घ्या की अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स आणि DEB ID आहे तो प्रत्येकानं तयार करणं अनिवार्य आहे. माहिती पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराने प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारा स्वतःचा फोटो स्वतंत्रपणे सॉफ्ट कॉपी JPG, JPEG, PNG या फॉर्मॅट 5 KB ते 1024 KB आणि स्वाक्षरी सॉफ्ट कॉपी JPG, JPEG, PNG या फॉर्मॅटमध्ये 5 KB ते 512 KB पर्यंत आणि शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे याच फॉर्मॅटमध्ये 50 KB ते 1024 KB पर्यंत पूर्णतः सुस्पष्टपणे कलर स्कॅन करून सोबत ठेवावे. त्याशिवाय आपल्याला प्रवेश घेता येत नाही हे लक्षात घ्या. ऑनलाईन प्रवेश करण्यापूर्वी संकेतस्थळावरील होम पेजवर प्रेझेंटेशन या टॅबखाली युजर गाईड प्रेझेंटेशनमध्ये स्टुडंट्स ऑनलाईन ॲडमिशनमध्ये दिलेल्या डेमोतील माहितीनुसार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा. म्हणजेच तुम्हाला डेमो एका याचा ऑनलाईन ॲडमिशनचा पूर्णपणे दिलेला आहे, तो तुम्ही या युजर गाईड प्रेझेंटेशनमध्ये बघू शकता. नव्याने प्रवेश घेणाऱ्या अर्जदारांनी ऑनलाईन प्रवेश करताना प्रथम त्यांचा ID आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. प्रत्येकानं 2025-26 मध्ये जर का तुम्ही एखाद्या अभ्यासक्रमाला नवीन प्रवेश घेत असाल तर त्यासाठी प्रत्येकानं आपला युजर ID आणि पासवर्ड तयार करणं आवश्यक आहे. जुना PRN नंबर चालणार नाही. त्यानंतर सर्व तपशिलांसह ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अर्जदारास प्रथमतः OTP मिळतो. सदरचा OTP नोंदणीकृत मोबाईल आणि ईमेलवर येतो. त्यानुसार पुढील माहिती भरून प्रवेश करता येईल. जे अर्जदार विद्यापीठाचे पूर्वीचे विद्यार्थी आहेत व त्यांना 16 अंकी PRN क्रमांक मिळालेला आहे त्यांचा युजर ID हा कायम नोंदणी क्रमांक असेल आणि पासवर्ड हे फक्त जे 2 वर्षाचे अभ्यासक्रम आहेत त्यांच्यासाठीच आहे, सर्वांसाठी लागू नाही, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. ऑनलाईन प्रवेश करतेवेळी प्रवेशाकरिता विचारलेली माहिती काळजीपूर्वक वाचून अर्जदाराने अचूक माहिती भरावी. प्रवेश पात्रतेची आवश्यक ती मूळ कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी इत्यादीवरील मुद्दा क्रमांक 4 प्रमाणे सुस्पष्टपणे असावीत. ओके. नंबर 10, आपण प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे प्रवेश शुल्क माहिती पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे भरणे अनिवार्य आहे. विद्यापीठ हिस्सा व अभ्यास केंद्र हिस्सा हा एकाच वेळी भरावयाचा असल्याने शुल्क भरण्याबाबतच्या सूचनेनुसार प्रवेश अर्जात दिलेल्या लिंकवरून सदरचे ऑनलाईन पेमेंट करावे. त्याचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत, कसं तुम्ही भरू शकता. आणि एक लक्षात घ्या की एका वेळी एकदाच विद्यापीठाला फी भरायची, स्टडी सेंटर किंवा अभ्यास केंद्राची वेगळी फी तुम्हाला भरायची गरज नाही आहे.
नंबर 11, अर्ज भरून झाल्यानंतर प्रवेश मंजुरी म्हणजेच ॲप्रूव्हल होईपर्यंत आपल्या लॉग इनमध्ये ॲप्लिकेशन स्टेटस तपासत राहा. पदव्युत्तर पदवी म्हणजेच MA, MCOM, MSc, MA एज्युकेशन किंवा जे 15वीच्या पुढचे कोर्सेस आहेत त्यांना आपण पदव्युत्तर पदवी असं म्हणतो व DSM शिक्षणक्रम वगळून इतर सर्व शिक्षणक्रमांची पात्रता विद्यापीठ मुख्यालयाकडून होणार आहे व तसेच पदव्युत्तर पदवी व DSM या शिक्षणक्रमांची पात्रता विभागीय केंद्राकडून होणार आहे. प्रवेश अर्जाला मंजुरी मिळाल्यावरच तुमच्या लॉग इनमध्ये फी भरण्याचा पर्याय उपलब्ध होईल. फी ऑनलाईन पद्धतीने भरावी. फी भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे निवडलेल्या अभ्यास केंद्रात सादर करावीत. कामांच्या समन्वयासाठी निवडलेल्या अभ्यास केंद्राचा पत्ता आणि वेळ त्याबाबतची माहिती घ्या. विद्यापीठाकडून कागदपत्रांची त्रुटी अथवा इतर कारणास्तव अर्ज रिजेक्ट झाल्यास अर्जदाराने आपल्या लॉग इनमधून कागदपत्रांची पूर्तता करून ते पुन्हा अपलोड करावीत. फॉर्म किंवा कागदपत्रामध्ये चुकीची अपूर्ण माहिती असल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो. फक्त अर्ज भरल्याने प्रवेश निश्चित होत नाही. विद्यापीठ मंजुरीनंतर प्रवेश शुल्क भरणे अनिवार्य आहे. पुढची सूचना आहे, प्रवेशाबाबतचा मेल, SMS, मेल ID मोबाईलवर पाठविण्यात येतो. त्यामुळे अर्जदाराने आपणास आलेला ईमेल, SMSवर कायम लक्ष ठेवावे, जतनकरण ठेवावे. अर्जदारास प्रवेशास पात्र किंवा अपात्र झाला याबद्दल अर्जदार युजर ID व पासवर्ड वापरून प्रवेशाचे स्टेटस पाहू शकतात. अर्जदारास आपला अर्ज अपात्र असल्यास रिजेक्ट आणि पात्र असल्यास ॲप्रूव्ड असा शेरा दिसेल. त्यामुळे अर्जदाराने हे सतत अर्जाबाबतची माहिती तपासत राहणे आवश्यक आहे. अर्जदारास विद्यापीठाकडून याबाबतचा स्वतंत्रपणे कोणताही मेल, मेसेज पाठविला जात नाही. प्रवेश चुकीचा अथवा अपात्र झाल्यास विद्यापीठ नियमानुसार शुल्क परतावा मिळणार नाही. ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहिती ही यशस्वीरित्या पूर्ण होईपर्यंत अर्जदारास बदलता येणार नाही. अर्जदारास विद्यापीठातर्फे विविध प्रकारचे SMS पाठविण्यात येणार असलेले मोबाईल नंबर बदलू नका. एकच ठेवा, जो नोंदवलाय तोच ठेवा. आपला प्रवेश कायम होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रिंट काढून अभ्यास केंद्रावर सदरच्या अर्जाची प्रिंट जमा करून आपण आपले अध्ययन साहित्य घ्यावे. शिष्यवृत्तीच्या पर्यायासंदर्भातल्या सूचना दिल्या त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकता. या ठिकाणी काही जे विशेष विद्यार्थी त्यांच्यासाठी फीमध्ये सवलत दिलेली त्यांची या ठिकाणी माहिती दिलेली. तर ते विद्यार्थी आहेत दृष्टिबाधित विद्यार्थी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य, बंदी बांधव, तृतीयपंथी आणि नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थी, आर्मी विद्यार्थी. ओळखपत्र विद्यार्थ्यांचं ऑनलाईन तयार होणार आहे, त्यामुळे आपली माहिती काळजीपूर्वक भरा. अर्जदाराने स्वतःचा प्रवेश अर्ज स्वतः भरावा. 20 क्रमांकाची सूचना खूप महत्त्वाची. मित्र, नातेवाईक किंवा सायबर कॅफे यांच्यावर प्रवेश अर्ज भरण्याबाबतची संपूर्ण जबाबदारी सोपवू नये. चुकीची माहिती भरलेला प्रवेश अर्ज अभ्यास केंद्र किंवा विभागीय केंद्राकडून अथवा विद्यापीठाकडून नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे अर्जदाराचे शैक्षणिक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असेल. प्रवेशासंबंधीचे सर्व नियम, अटी व शर्ती तसेच आपण हमीपत्राद्वारे दिलेली माहिती आणि जुलै 2025च्या तुकडीच्या माहिती पुस्तिकेतील नियमांचे पालन करणे अर्जदारास बंधनकारक असेल. चुकीची माहिती देऊ नका. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांना आता मुक्त विद्यापीठातून एकाच वेळी 2 पदवी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संधीचा लाभ घेऊन आपणास एकाच वेळी 2 पदवी शिक्षणक्रमांना प्रवेश घेता येईल. म्हणजे मुक्त विद्यापीठाचे एकाच वेळी तुम्ही कुठलेही 2 अभ्यासक्रमसुद्धा यावर्षीपासून घेऊ शकता. या सूचना आपणा सर्वांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. प्लीज या सूचना काळजीपूर्वक वाचा, समजून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या परिपत्रकाची लिंक देतोय, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, त्याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समधून कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि यापुढे आपल्याला कसे व्हिडिओ हवेत ते देखील सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनःपूर्वक आभार. थँक्यू सो मच.